पुन्हा आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 47 आहे. आपण आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर्सवर आपली चर्चा कंटिन्यू ठेवू. विशेषतः आपण आयगन व्हॅल्यूजच्या मूल्यमापनावर अधिक लक्ष केंद्रित करू आणि काही चांगल्या काम केलेल्या समस्यांवर चर्चा केली जाईल. तर या समस्येपासून सुरुवात करूया. येथे या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर्स शोधू. पुन्हा अगदी सोपे मॅट्रिक्स आपण 2 स्क्वेअर रूट मायनस 2 आणि नंतर स्क्वेअर रूट 2 घेतले आहे आणि पुन्हा येथे स्क्वेअर रूट 2 आणि हे तेथे 1 म्हणून कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला आयगन व्हॅल्यूज शोधण्यासाठी पहिला स्टेप म्हणून लिहावे लागेल. म्हणजे याचा डिटर्मिनंट मायनस लॅम्बडा I इक्वल 2 0 आहे जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. आपल्याकडे असे आहे की लॅम्बडा फक्त डायगोनल नोंदींमधून मायनस केला जाईल, अन्यथा हे फक्त मॅट्रिक्स A आहे. तर 2 मायनस लॅम्बडा आणि स्क्वेअर रूट लॅम्बडा पुन्हा येथे समान घटक स्क्वेअर रूट 2 आणि नंतर 1 असेल मायनस लॅम्बडा 0 च्या इक्वल आहे. आणि आता आपण इतके सोपे करू शकतो जेणेकरून आपण 2 मायनस लॅम्बडा 2 हे 1 मायनस लॅम्बडा आणि नंतर हे मायनस हे 2 मल्टिप्लाय करू शकतो जेणेकरून मायनस 2 दिले जाणे सोपे होईल. तर हा 1 2 मायनस लॅम्बडा आहे आणि नंतर आपल्याकडे 1 मायनस लॅम्बडा आणि मायनस 2 आहेत. तर आपल्याला येथे 2 काय मिळेल आणि नंतर हे मायनस 2 होईल आणि येथे मायनस 1 म्हणजे 3 मायनस 3 लॅम्बडा आणि प्लस हा लॅम्बडा स्क्वेअर आणि मग आपल्याकडे मायनस लॅम्बडा मायनस 2 आहे. तर हे 2 रद्द होतात आणि आपल्याकडे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे जे लॅम्बडाच्या टाइम्स या लॅम्बडा मायनस 3 आहे. तर येथे आपल्याकडे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे जे सांगते की 2 आयगन व्हॅल्यूज लॅम्बडा 0 च्या इक्वल आहेत आणि लॅम्बडा 3 इक्वल आहे. म्हणून येथे आयगन व्हॅल्यूज इक्वल आहे आणि लॅम्बडा इक्वल आहे 3 लॅम्बडाच्या इक्वल आहे. म्हणून आता आपण लॅम्बडाशी अनुरूप आयगन वेक्टर कम्प्यूट करू जे येथे 0 आहे. तर आपल्याला पहिला लिनियर इक्वेशनची सिस्टम सोडवावी लागेल. मायनस लॅम्बडा x इक्वल 0 आहे. तर लॅम्बडा 0 आहे तर हे फक्त हे आहे म्हणून आपण मुळात हे सोडवत आहोत. a म्हणजे 0 च्या इक्वल आहे. आपण ह्याची नल स्पेस मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. x बरोबर 0 आहे आणि नल स्पेसचा जनरेटर किंवा या नल स्पेसच्या कोणत्याही आधाराचा आधार आयगन व्हेक्टर्स असेल. तर येथे याकडे जाण्यासाठी येथे आपल्याला स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 2 आणि 1 येथे असावे. तर वेक्टर x1 x2 शून्याच्या इक्वलचे आहे. तर आपल्याला हे इक्वेशन सोडवायचे आहे म्हणून हे मिळवायचे आहे. आपण इथे फक्त घेऊया म्हणजे हे 2 आणि स्क्वेअर रूट 2 ही पहिला रो आपण जशी आहे तशी ठेवू शकतो. दुसरा स्क्वेअर रूट 2 आणि 1 आहे त्यामुळे आपल्याला शून्य करायचे आहे. म्हणून आपण पहिला रोल स्क्वेअर रूट 2 ने डिवाइड करू शकतो आणि ते नंतर 0 होईल आणि येथे 1 म्हणजे ते देखील 0 असेल. म्हणून हा रो दिलेल्या मॅट्रिक्सचे इक्लोन फॉर्म रिड्यूस करते. म्हणून आपल्याकडे मुळात हे पहिले इक्वेशन आहे याला आपण की 2 x म्हणू शकतो. 1 a मायनस स्क्वेअर रूट 2 x 2 इक्वल 0 आहे आणि आमच्याकडे एक फ्री व्हेरिएबल आहे जे आपण जे हवे ते घेऊ शकतो. तर हे x2 हे फ्री व्हेरिएबल घेऊया कारण आपल्या नोटेशन्सनुसार येथे हे पहिला पिव्होट आहे. म्हणून हा x1 फ्री नाही आणि नंतर आपण x2 फ्री घेऊ शकतो परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण त्यापैकी कोणतेही एक घेऊ शकतो आणि दुसरा निवडलेल्या संख्येवर अवलंबून असेल. म्हणून येथे x2 आपण निवडू शकतो आणि नंतर आपण x1 मिळवू शकतो. म्हणून या अनेक शक्यतांपैकी आपण फक्त एक वेक्टर निवडू शकतो जो आपण येथे केला आहे. x2 हे फ्री व्हेरिएबल अल्फा म्हणून घेतले आणि नंतर x1 हे आपले स्क्वेअर रूट मायनस साइन 1 येत आहे किंवा यापैकी कोणताही मल्टिपल आपण 2 स्क्वेअर रूट मल्टिप्लाय करू शकतो. त्यामुळे आपण येथे वेक्टर स्क्वेअर रूट 2 मायनस साइन सह घेऊ शकतो आणि नंतर स्क्वेअर रूट घेऊ शकतो. येथे जेव्हा आपण 2 स्क्वेअर रूट 2 2 दोन्हीचा मल्टिप्लाय करतो तेव्हा हे होईल. तर हा वेक्टर देखील आपण मायनस 1 वणी स्क्वेअर रूट 2 घेऊ शकतो किंवा आपण 1 मायनस स्क्वेअर
√2 घेऊ शकतो, म्हणून आपण येथे कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय करू शकतो जे येथे वेक्टरचे वैशिष्ट्य असेल किंवा दिलेल्या इक्वेशनचे आयगन वेक्टर्स असेल. तर येथे एक कॅरेक्टेरिस्टिक वेक्टर किंवा आपल्याला लॅम्बडा 1 शी अनुरूप आयगन वेक्टर्स 0 च्या इक्वलचे आहे. त्याचप्रमाणे आपण लॅम्बडा 2 हे इक्वल 3 शी संबंधित आयगन वेक्टर देखील शोधू शकतो. तर पुन्हा आपल्याला इक्वेशन सिस्टम सोडवायची आहे. मायनस लॅम्बडा x यावेळी 0 च्या इक्वल आहे आणि मग पुन्हा हा लॅम्बडा या मॅट्रिक्स A मधून मायनस केला जाईल. तर इक्वेशन सिस्टमसाठी कोइफिशियंट मॅट्रिक्ससाठी ते येथे मॅट्रिक्स असेल आणि पुन्हा आपल्याला यापैकी एक सोल्युशन मिळवावे लागेल जे आपण पुन्हा निवडू शकतो कारण दुसरा रो म्हणून जेव्हा आपण पहिला इक्वेशन स्क्वेअर रूट 2 ने मल्टिप्लाय करतो आणि नंतर फॉर्म सबट्रॅक्ट करतो तेव्हा दुसरा रो 0 होईल. तर याच्याशी अनुरूप रो रिड्यूस फॉर्म मायनस 1 स्क्वेअर रूट ते 0 असेल आणि आताचे स्वरूप आपण हे x2 व्हेरिएबल अल्फा म्हणून निवडू शकतो आणि नंतर या पहिला इक्वेशन मधील x1 मायनस x1 स्क्वेअर रूट 2 x2 0 आहे याचा अर्थ x स्क्वेअर रूट 2 x2 अल्फा आहे म्हणून येथे x स्क्वेअर रूट 2 अल्फा म्हणून घेतला आहे जे आपण या फॉर्ममध्ये लिहिले आहे. x1 चे सोल्युशन स्क्वेअर रूट आहे 2 अल्फा आणि x2 अल्फा आहे. तर येथे हा दुसरा वेक्टर आहे या स्क्वेअर रूट 2 चा कोणताही मल्टिपल आपण घेऊ शकतो आणि आयगन व्हेक्टर म्हणून या प्रकरणात 0 या मायनस 1 आणि स्क्वेअर रूट 2 शी अनुरूप आयगन वेक्टर घेऊ शकतात आणि येथे आपल्याकडे हे स्क्वेअर रूट 2 आहे आणि पुन्हा एकदा आपण हे लक्षात घेऊ शकतो की हे आयगन वेक्टर लिनिअरली इंडिपेंडंट आहेत आणि मी मागील लेक्चरमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण औपचारिकपणे या निकालाचा प्रूफ देखील देऊ की डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज शी अनुरूप आमच्याकडे हे आयगन वेक्टर आहे. संच लिनिअरली अवलंबून असतो आयगन वेक्टर चा सेट लिनिअरली इंडिपेंडंट असतो किंवा विशिष्ट आयगन व्हॅल्यूज शी अनुरूप डिस्टिंक्ट आयगन वेक्टर नेहमी लिनिअरली इंडिपेंडंट असतात. म्हणून आपण येथे हे देखील तपासू शकतो की हे दोन वेक्टर लिनिअरली इंडिपेंडंट आहेत. आणखी एक समस्या ही 3 बाय 3 मॅट्रिक्स म्हणजे 3-2 0 आणि त्यामुळे इथे पुन्हा आपल्याला या दिलेल्या मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर शोधायचे आहेत जे आता 3 बाय 3 आहे. म्हणून आपल्याला पुन्हा या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील की पहिला आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहून ठेवावे लागेल आणि तिथून आपल्याला आयगन व्हॅल्यूज मिळू शकतील. तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन हे मायनस लॅम्बडा I चे डिटर्मिनंट असेल म्हणून आपण हा लॅम्बडा सर्व डायगोनल एंट्री मधून सबट्रॅक्ट केला पाहिजे जो तेथे 3 3 आणि 5 आहे. तर ते या मॅट्रिक्सचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आणि मग आपल्याला या डिटर्मिनंटचे मूल्यमापन करावे लागेल जे इतके अवघड नाही. म्हणून आपल्याकडे येथे 3 मायनस लॅम्बडा आहे आणि तो आता या 3 मायनस लॅम्बडासह या 5 मध्ये मल्टिप्लाय केला जाईल. मायनस लॅम्बडा आणि मायनस 0 त्यामुळे हे केले जाते आणि मग आपल्याकडे हे मायनस मायनस प्लस 2 आहे. तर हे नंतर या 5 मायनस लॅम्बडाच्या 2 टाइम्स मायनस होईल आणि मग बाकीचे 0 होईल. म्हणून येथे आणि नंतर पुन्हा हे या डिटर्मिनंटचे व्हॅल्यू आहे जे 0 असावे. मग हे 5 मायनस लॅम्बडा आपण दोन्ही टर्म्समधून कॉमन घेऊ शकतो. तर येथे आपल्याला हे 9 मिळतील आणि नंतर आपल्याकडे -3 लॅम्बडा -3 लॅम्बडा देखील आहे. तर -6 लॅम्बडा अधिक लॅम्बडा स्क्वेअर त्यामुळे -6 लॅम्बडा प्लस लॅम्बडा स्क्वेअर त्यामुळे 3 मायनस लॅम्बडा होल स्क्वेअर म्हणून आणि मग आमच्याकडे येथे मायनस हे 4 टर्म 2 2 झेडे 4 आहेत त्यामुळे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. येथे पुन्हा आपण फॅक्टर वा दुसरा टर्म करू शकतो म्हणून येथे 5 मायनस लॅम्बडा आहे आणि हे लॅम्बडा स्क्वेअर मायनस 6 लॅम्बडा आहे आणि हे 5 आहे. तर आपल्याला येथे हा 5 मायनस लॅम्बडा हा वेक्टर मिळाला आणि नंतर हा लॅम्बडा -5 आणि लॅम्बडा -1 आहे. तर 0 च्या इक्वलचे आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पहा. तिथून आपण इक्वेशनची मुळे मिळवू शकतो. तर आपल्याकडे हे 5 मायनस लॅम्बडा लॅम्बडा -5 हे होल स्क्वेअर आहे आणि आमच्याकडे हे लॅम्बडा -1 दुसरे वेक्टर आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक
आताच कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे की आपल्याकडे मुळात दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज आहेत. एक म्हणजे लॅम्बडा 1 इक्वल आहे आणि दुसरे 5 आहे जे 2 टाइम्स रिपीट होते. त्यामुळे आयगन व्हॅल्यूज आता 1 आणि 5 आहेत. हे दोन आयगन व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला प्रत्येकाशी अनुरूप आयगन वेक्टर्सची कम्प्यूट करणे आवश्यक आहे. तर जेव्हा आपण हा लॅम्बडा 1 इक्वल 1 घेतो तेव्हा आपल्याला ही इक्वेशन सिस्टम काय मिळते? 1 मायनस लॅम्बडा I x इक्वल 0 आहे आणि आमचे हे येथे 3 मायनस 2 आणि मायनस 2 3 0 0 0 5 होते. तर इथे मायनस हा लॅम्बडा I आणि लॅम्बडा आता 1 आहे. तर डायगोनल 1 सबट्रॅक्टेड केला जाईल आणि तो येथे आमचा मॅट्रिक्स असेल या 2 मायनस 2 शून्यासह आणि हे पुन्हा येथे 2 आहेत. डायगोनल एंट्री 1 ने कमी केल्या आहे. तर आमच्याकडे हे मॅट्रिक्स आहे जे आपल्याला आता इथली सिस्टम सोडवायची आहे आणि आपल्याला कमी केलेले इक्लोन फॉर्म मिळवणे आवश्यक आहे. म्हणून येथे 2 मायनस 2 आणि 0 मिळेल. येथे आपल्याला ते 0 करायचे आहे जेणेकरून आपण फक्त रो क्रमांक 1 ॲड करू शकतो. तर हे 0 आहे आणि हे 0 होईल आणि हे 0 आहे म्हणून येथे 0 0 4 आहे. ही रो रिड्यूस फॉर्मची एक स्टेप आहे आणि आता आपण या दोन रो इंटरचेंज करू शकतो. तर आपल्याला 2 मायनस 2 0 0 0 मिळतील आणि ही 4 आणि शेवटची रो 0 रो असेल. तर आपल्याकडे हे आहे म्हणून आपल्याकडे पहिला कॉलम मध्ये पिव्होट आहे, तिसरा कॉलम मध्ये पिव्होट आहे, दुसरा म्हणजे 2x2. येथे आपण फ्री व्हेरिएबल अनुरूप निवडू शकतो आणि नंतर x1 आणि x3 या फ्री व्हेरिएबलच्या आधारे कम्प्यूट केली जाईल. तर येथे दुसरे इक्वेशन सूचित करते की x3 हे 0 आहे कारण हे दुसरा इक्वेशन आता x3 4 टाइम्स आहे म्हणून जे सांगते की x3 हे नेहमीच 0 असते आणि नंतर x2 हे एक फ्री व्हेरिएबल आहे म्हणून आपण कोणताही अल्फा घेऊ शकतो आणि नंतर इक्वेशन क्रमांक 1 वरून 2 x इक्वल 2 x2 असे म्हणतात. तर हे x2 फ्री व्हेरिएबल आहे त्यामुळे येथे x1 देखील अल्फा आहे कारण x1 आणि x2 दोन्ही इक्वल आहे. तर आपल्याकडे येथे x1 अल्फा x2 अल्फा आहे आणि x3 सर्व केसमध्ये 0 आहे. म्हणून आपल्याला या इक्वेशनच्या सोल्युशन म्हणून काय मिळेल की x2 x3 म्हणजे अल्फा टाइम्स 1 1 0 आहे कारण x1 अल्फा x2 देखील अल्फा होता आणि तिसरा कंपोनंट 0 होत आहे. तर या केसमध्ये या सिस्टमचे सोल्युशन अल्फा टाइम्स 1 1 0 आहे आणि तेच या मॅट्रिक्सच्या नल स्पेसचे जनरेटर आहे. त्यामुळे या नल स्पेसमधून आपण कोणताही वेक्टर किंवा नॉनझिरो वेक्टर निवडू शकतो. तर आपण 4 उदाहरणे घेऊ शकतो 1 1 0 किंवा त्यातील कोणतेही अनेक या आयगन व्हॅल्यूशी अनुरूप असलेले आयगन वेक्टर असतील. लॅम्बडा 1 इक्वल आहे 1 दुसऱ्याकडे सरकतो म्हणून आमच्याकडे हा लॅम्बडा 2 म्हणजे लॅम्बडा 3 इक्वल 2 आयगन व्हॅल्यू तेथे इक्वल आहेत जे 5 आहे आणि मग जर आपण साठी सिस्टम ऑफ इक्वेशन सेट केली तर ती या केसमध्ये असेल कारण 5 डायगोनल एंट्री तून मायनस केल्या जातील. त्यामुळे आपल्याला येथे -2 मिळतील -2 आणि शेवटच्या डायगोनल एंट्री 0 असेल. तर आमच्याकडे ही सिस्टम आहे आणि आता हे पाहणे मनोरंजक आहे की आपण या रो पर्यंत रिड्यूस करू शकतो. एक इक्लोन फॉर्म अगदी सहजपणे रिड्यूस करू शकतो. एक आपण सबट्रॅक्ट करतो रो क्रमांक 1 फॉर्म रो क्रमांक 2 म्हणून आपल्याला येथे 0 0 आणि 0 मिळेल. पुन्हा हे 0 आहे. तर ही मॅट्रिक्सशी अनुरूप इक्लोन फॉर्म रिड्यूस करणारी रो आहे जी सूचित करते की आपल्याकडे येथे पायवोट एलिमेंट आहे आणि तो एकमेव पायवोट एलिमेंट आहे म्हणून आपण x2 निवडू शकतो आणि आपण x3 निवडू शकतो. आपल्याला जे काही आवडते ते येथे आपण हा अल्फा घेऊ आणि जर आपण हा अल्फा 2 घेतला मग या इक्वेशन 1 मधून काय होईल? आमच्याकडे -x1 आणि -x2 हे 0 किंवा -2x1 -2x2 0 च्या इक्वल आहे. याचा अर्थ हा x1 -x2 आहे जो या इक्वेशन क्रमांक 1 वरून येत आहे. तर हा x1 म्हणजे x2 म्हणजे
हा मायनस अल्फा 1 म्हणून आता आपल्याकडे येथे x1 x2 आणि x3 अल्फा 1 आणि अल्फा 2 म्हणून अल्फा 1 x1 सह वेक्टर आहे। आमच्याकडे x2 मध्ये मायनस 1 आहे, आमच्याकडे येथे कंपोनंट आहे, हे 0 आहे। इथे अल्फा 2 सह पुन्हा आपल्याकडे x1 कंपोनंट आहे, x2 मध्ये अल्फा नाही तसेच अल्फा 2 नाही आणि येथे आपल्याकडे हा k आहे। तर हे इक्वेशन सिस्टमचे सोल्युशन आहे। x1 x2 x3 म्हणजे अल्फा 1 टाइम्स मायनस 1 1 0 आहे आणि अल्फा 2 टाइम्स हे 0 0 0 1 हे असणे म्हणजे आपल्याकडे नेमके काय आहे हे येथे लिहिले आहे। तर x2 हे फ्री व्हेरिएबल, x3 हे फ्री व्हेरिएबल निवडले आहे आणि x1 हे मायनस अल्फा 1 म्हणून येत आहे, ज्याचे आपण मूल्यांकन केले आहे आणि हा सोल्युशन आहे जो आपण आधीच लिहिला आहे। तर येथे आपल्याकडे हे दोन जनरेटर मायनस 1 0 अल्फा 2 0 0 1 आहेत। तर या केसमध्ये आपण काय निरीक्षण करता की आपल्याला हे प्राप्त होत आहे की एकतर दिलेली इक्वेशनची सिस्टम म्हणून दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे समाधान करत आहे, म्हणून येथे मायनस 1 1 0 दिलेले इक्वेशन पूर्ण करते, तसेच 0 0 1 दिलेले इक्वेशन समाधानकारक आहे आणि हे दोन्ही लिनियरली इंडिपेंडंट आहेत, जे आपण स्ट्रक्चर मध्ये पाहू शकतो। अल्फा 1 प्लस अल्फा 2 सारखे कोणतेही लिनियर कॉम्बिनेशन इक्वल असते जर आपण शून्यावर सेट केले तर अल्फा 1 अल्फा 2 0 असावे। तर या केसमध्ये लिनियर इंडेपेंडेन्सीची सहज तपासणी म्हणते, म्हणून आपण या लॅम्ब्डाशी अनुरूप जे आहोत ते 5 च्या इक्वल आहे, जे वारंवार होत चालले होते आणि आपण येथेही मिळवत आहोत। हे दोन लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहेत जे हे पूर्ण करतात। मायनस लॅम्बडा I शून्याच्या इक्वल आहे, तर मुळात लॅम्बडाशी अनुरूप असलेले हे 5 च्या इक्वल आहेत। आपल्याला दोन आयगन व्हेक्टर्स मिळत आहेत किंवा त्याऐवजी दोन लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स असे म्हणायचे आहे, आपल्याला या केसमध्ये मिळत आहे। आता जर आपण या मॅट्रिक्सच्या आयगन स्पेसची दुसरी समस्या पाहिली तर ती 2 1 आणि 0 0 आहे। मग आपल्याकडे हे प्रत्यक्षात 4 बाय 4 थोडे लहान मोठे मॅट्रिक्स आहे, परंतु गणना करणे सोपे आहे। म्हणून या केसमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पुन्हा सेट केले तर 1 मायनस लॅम्बडा I x 0 च्या इक्वल आहे, तर याचा डिटर्मिनंट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन देईल आणि येथे डिटर्मिनंट काय आहे, 2 मायनस लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा आहे। तर डिटर्मिनंट हे 2 मायनस लॅम्बडा 1 0 0 आणि येथे देखील 0 ते मायनस लॅम्बडा 1 0 0 आणि 2 मायनस लॅम्बडा आहे आणि मग आपल्याकडे नाही दुसरा कंपोनंट 0 आहे, तर तिसरा कंपोनंट 2 मायनस लॅम्बडा आणि हे 1 0 0 0 आणि हे 2 मायनस लॅम्बडा आहे। आता काय मनोरंजक आहे की जर आपण या डिटर्मिनंटची कम्प्यूट केली तर हे आणि नंतर उर्वरित डिटर्मिनंट पुन्हा घेऊ तर हे येथे 0 आहे, तर पुन्हा हे, तर हे येत आहे हे 2 मायनस लॅम्बडा पॉवर क्यूब दुसरे काही नाही। तर या केसमध्ये हा डिटर्मिनंट काहीही नसून हे 2 मायनस, ठीक आहे। डिटर्मिनंट सोपे आहे, जेव्हा आपण या डिटर्मिनंटचे निराकरण करतो तेव्हा आपल्याला हे 2 मायनस लॅम्बडा क्यूब मिळतात। तर 2 मायनस लॅम्बडा सॉरी 4, कारण येथे 4 एंट्री आहेत, आपल्याला अशा मेट्रिसेससाठी या डायगोनल एंट्रीचे फक्त प्रोडक्ट मिळेल। तर आपल्याला ही 2 मायनस लॅम्बडा पॉवर 4 म्हणजे 0 च्या इक्वल मिळते। तर ही आणखी एक विशेष बाब आहे की आपण सर्व आयगन व्हॅल्यूज आहोत, हे 4 आयगन व्हॅल्यूज सारखेच आहेत आणि ते 2 इतर व्हॅल्यू 2 आहेत। तर जर आपण आता कम्प्यूट केली तर आपल्याला A ची कम्प्यूट करायची आहे, कारण आपल्याला आयगन स्पेस कम्प्यूट करायची आहे, म्हणजे सर्व आयगन वेक्टर सेट, आणि जेव्हा आपण 0 समाविष्ट करतो तेव्हा त्यास आयगन व्हॅल्यू नावाच्या अनुरूप स्पेस म्हणतात। म्हणून येथे 2 आयगन व्हॅल्यूज जे 4 टाइम्स पुनरावृत्ती होते, त्यामुळे आयगन वेक्टर मिळविण्यासाठी आपल्याला हे सेट करावे लागेल। 1 मायनस लॅम्बडा I x इक्वल 0 आहे, या लॅम्बडाशी अनुरूप इक्वेशनची ही सिस्टम 2 इक्वल आहे। तर आता आपल्याला याच्याशी एक अनुरूप काय मिळेल, कारण हे 2 डायगोनल एंट्रीमधून सबट्रॅक्टेड केले जातील आणि आपल्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एंट्रीमध्ये 2 होते, त्यामुळे या डायगोनल एंट्री आता 0 होतील। तर आपल्याला हे आमच्या इक्वेशन सिस्टम म्हणून मिळाले आणि येथे आपण कमी केलेले फॉर्म मिळवण्यासाठी काहीही करत नाही, कारण आपण
ही स्ट्रक्चर स्पष्टपणे पाहू शकतो। इथे हे आधीच कमी झालेले इक्लोन फॉर्म आहे, तर हे पायवोट एलिमेंट आहे आणि हे आणखी एक पायवोट एलिमेंट आहे आणि हे देखील पायवोट एलिमेंट आहे। तर किती पायवोट एलिमेंट आहेत? हे x2 डिपेंडंट व्हेरिएबल, x3 डिपेंडंट व्हेरिएबल, x4 असेल, डिपेंडंट व्हेरिएबल x4 असेल आणि येथे आपल्याकडे हे x असेल, जे आपण फ्री व्हेरिएबल म्हणतो। म्हणून एक फ्री व्हेरिएबल x1 आहे, जो या कॉलम क्रमांक 1 शी अनुरूप आहे, कारण या कॉलममध्ये आमच्याकडे पिव्होट नाही, म्हणून आपण हे x फ्री व्हेरिएबल म्हणून निवडू शकतो। म्हणून x1 अल्फा म्हणून घेतले जाते आणि आता आपण इतर व्हेरिएबल मिळवू शकतो, म्हणजे या इक्वेशन क्रमांकावरून तिसऱ्या इक्वेशन मधून तिसरा फॉर्म मिळेल। आपल्याला काय मिळत आहे? म्हणून आपल्याला हे x4 शून्याच्या इक्वल मिळत आहे, तर दुसरा इक्वेशन वरून अल्फावर डिपेंडन्सी नाही, हे x3 शून्याच्या इक्वेशन आहे आणि पहिला इक्वेशन वरून आपल्याला x2 म्हणजे शून्याच्या इक्वल असे मिळत आहे। तर येथे x1 हा सोल्युशन आपण कोणताही वेक्टर अल्फा म्हणून निवडू शकतो। आणि आता जर आपण x1 x2 x3 आणि x4 चे सोल्युशन लिहू, तर अल्फाच्या टर्म्सच्या फक्त पहिला कंपोनंटकडे अल्फा असतो, तर इतर सर्व शून्य आहेत, म्हणून हे इक्वेशनच्या या सिस्टमचे सोल्युशन आहे। याचा अर्थ येथे आपल्याकडे फक्त एक फ्री व्हेरिएबल आहे। जरी या विशिष्ट उदाहरणात 2 टाइम्स पुनरावृत्ती झाली, तरी 2 टाइम्स 4 टाइम्स पुनरावृत्ती झाली, परंतु जे आपल्याला येथे मिळत आहे ते आपल्याला फक्त एक लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स मिळत आहे। तर मागील उदाहरणात आयगन व्हॅल्यू 2 टाइम्स पुनरावृत्ती होते आणि या इक्वेशनचे 2 लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन देखील आपल्याला मिळत होते, परंतु आता जरी 2-4 वेळा पुनरावृत्ती झाली होती, परंतु आपल्याला या 4 वेळा पुनरावृत्ती केलेल्या आयगन व्हॅल्यू 2 शी अनुरूप फक्त एक आयगन व्हेक्टर्स मिळत आहे। तर या उदाहरणासह आपण आता काय चर्चा करू इच्छितो की या आयगन व्हॅल्यूच्या आधारे काही शक्य आहे की ते अनेक वेळा पुनरावृत्ती होते। आपण थेट आयगन व्हॅल्यूकडे पाहत असल्याबद्दल काहीही क्लेम करू शकत नाही। आम्ही असा क्लेम करू शकत नाही की आम्हाला किती लिनियरली इंडिपेंडंट आयगन वेक्टर मिळतील, कारण येथे ही परिस्थिती आहे, आयगन व्हॅल्यूची 4 वेळा पुनरावृत्ती झाली, परंतु आपल्याला फक्त एक लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स मिळत आहेत आणि ते म्हणजे या केसमध्ये हे 100 आहे। म्हणून आणि काही बाबतीत जर ते 3 वेळा उदाहरणादाखल पुनरावृत्ती झाले, तर आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट आयगन व्हेक्टर्स देखील मिळू शकतात। त्यामुळे आपण इतर कुठे आणि शक्य देखील आहे, ठीक आहे। म्हणून या आयगन स्पेसचा ट्रान्सपोज म्हणजे येथे वापरलेले 130 आहे, तर हा आयगन स्पेस किंवा या आयगन स्पेसमधील कोणत्याही वेक्टरचा आधार आहे, तर 0 हे आयगन वेक्टर आहे, बरोबर। तर येथे या मॅट्रिक्सच्या नल स्पेसचा आधार आहे, येथे एक ट्रिपल 0 आणि ते असे ट्रान्सपोज केले की हा एक कॉलम वेक्टर आहे, ठीक आहे। तर दुसरे उदाहरण जेथे आणि या मॅट्रिक्स A चे आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स शोधू, जे 1 आणि -2 आणि 3। तर जर आपण मायनस लॅम्बडाच्या या डिटर्मिनंटला कम्प्यूट केले, तर आई शून्याच्या इक्वल आहे, जेणेकरून काय होईल, तर आपल्याकडे 1 मायनस लॅम्बडा आणि नंतर 3 मायनस लॅम्बडा -2 आणि 1 शिल्लक आहे। म्हणून येथे जर आपण कम्प्यूट केली, तर आपल्याकडे 1 मायनस लॅम्बडा आहे आणि या 3 मायनस लॅम्बडाने मल्टिप्लाय करा आणि मायनस मायनस हे इतके बनते की 2 शून्याच्या इक्वलचे आहेत, म्हणून आपण 3 आणि नंतर आपल्याकडे 4 लॅम्बडा आहे, तसेच आमच्याकडे -4 लॅम्बडा आणि नंतर हा लॅम्बडा स्क्वेअर आहे, हे 2 शून्य इक्वल आहेत, म्हणून आपल्याला हे इक्वेशन लॅम्बडा स्क्वेअर मायनस हे 4 लॅम्बडा मिळत आहे आणि हे 3 + 2 हे 5 हे शून्याच्या इक्वलचे आहे, तर आपल्याला हा लॅम्बडा -5 मिळत आहे आणि लॅम्बडा प्लस, तर प्लस आपण इथे आणखी एकदा म्हणजे आपल्याकडे 3 आहे आणि नंतर आपल्याकडे -3 लॅम्बडा आहे, मायनस लॅम्बडा देखील -4 लॅम्बडा असेल, येथे मायनस मायनस म्हणून लॅम्बडा स्क्वेअर आणि नंतर +2 आहे, तर आपल्याकडे हा
लॅम्बडा स्क्वेअर आहे जसा आहे आणि -4 लॅम्बडा आणि +5 शून्याच्या इक्वल आहे, तर या इक्वेशनचे रूट्स येथे आहे. आमच्याकडे लॅम्बडा स्क्वेअर आहे, नंतर लॅम्बडा -5 वेळा आणि प्लस हा लॅम्बडा प्लस 5 म्हणजे 0 इक्वल आहे, तर हा -4 लॅम्बडा आपण -5 लॅम्बडा प्लस लॅम्बडा असे लिहिले आहे, तर येथे हा लॅम्बडा आणि हा लॅम्बडा -5 आणि प्लस हा 1 आणि लॅम्बडा -5 लॅम्बडा प्लस 5. आता हे काम केले नाही, तर आपण फक्त येथे तपासूया की एक इक्वेशन लॅम्बडा स्क्वेअर -4 लॅम्बडा आणि +5 बरोबर आहे आणि येथे रूट्स आहेत, कारण येथे रिअल रूट नाही, जेणेकरून येथे पॉइंट आपल्याला या केसमध्ये फॅक्टरायझेशन मिळत नाही. आपल्याला हे फॅक्टरायझेशन येथे मिळत नाही, लॅम्बडा +5 येत आहे आणि नंतर आपण कॉमन घेऊ शकत नाही, म्हणून फॅक्टरायझेशन शक्य नव्हते, कारण इक्वेशनला रिअल रूट नाही. म्हणून जेव्हा आपण या लॅम्बडासाठी एक त्रैमासिक इक्वेशन सोडवतो तेव्हा आपण असे करू शकतो -b म्हणजे 4 स्क्वेअर -4ac आणि नंतर आपल्याकडे येथे 2 ने डिवाइडेड, तर हे 4 आहे प्लस मायनस आणि नंतर येथे देखील 4 आहे, तर हे I वर येणार आहे आणि नंतर आपल्याकडे 2 आहेत, म्हणून a2 प्लस मायनस I येथे आयगन व्हॅल्यू आहे, म्हणून 2 आयगन व्हॅल्यू आहेत. या उदाहरणात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याला 2 कॉम्प्लेक्स व्हॅल्यू मिळत आहेत. आयगन व्हॅल्यूजसाठी 2 कॉम्प्लेक्स व्हॅल्यूज असली तरी येथे मॅट्रिक्स रिअल मॅट्रिक्स आहे, म्हणून आपल्याकडे एंट्री आहे 1 1 -2 आणि 3, जे आपल्याला येथे आयगन व्हॅल्यूज साठी कॉम्प्लेक्स व्हॅल्यू मिळत आहेत. या प्रकरणात जेणेकरून मॅट्रिक्सच्या नोंदी वास्तविक असू शकतात, हे पुन्हा दर्शविते की आपल्याकडे रिअल मॅट्रिक्स असू शकते, परंतु तरीही आपल्याला या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची जटिल मुळे मिळू शकतात, म्हणजे आयगन व्हॅल्यूज कॉम्प्लेक्स असू शकतात. म्हणून रिअल मॅट्रिक्समध्ये कॉम्प्लेक्स आयगन व्हॅल्यूज असू शकतात, जे टिप्पणी आहे आणि नंतर आयगन व्हेक्टर. आता या 2 प्लस I पहिला आयगन व्हॅल्यूज अनुरूप आहेत, म्हणून आमच्याकडे एक आयगन व्हॅल्यूज 2 अधिक आणि दुसरा एक म्हणजे 2 मायनस I आहे आणि आपण नंतर बघितले की हे आयगन व्हॅल्यूज नेहमी कॉन्जुगेट स्वरूपात दिसतील, कारण रूट नेहमी तिथे दिसते. फक्त एवढेच नाही की आपल्याला या कोंजनगॅट आयगन व्हॅल्यूशी अनुरूप आयगन व्हेक्टर्स साठी आणखी काही इंटरेस्टिंग असेल. म्हणून जर आपण हे 2 प्लस I आणि पुन्हा समान इक्वेशनची सिस्टम घेतली, तर हे मायनस लॅम्बडा I x शून्याच्या इक्वल आहे, ज्याला आपण सोडवणे आवश्यक आहे. तर हे 1 मायनस लॅम्बडा असेल, 3 मायनस लॅम्बडा येथे 2 इक्वल 0 आहे, तर हे इक्वेशन. आणि आता लॅम्बडा 1 या 2 प्लस I साठी आपल्याला या लॅम्बडाची सबस्टिट्यूट करणे आवश्यक आहे आणि आपल्याला याच्याशी अनुरूप काय मिळेल हे आता आयगन व्हेक्टर्स इक्वेशनचे कोएफिशियंट मॅट्रिक्स आहे. आणि आता आपण हे परिवर्तन करू की हे R2 आता R2 मायनस R1 या 1 मायनस I ने मल्टिप्लाय होतील. म्हणून जर आपण या इक्वेशनचा 1 मायनस I ने मल्टिप्लाय केला आणि या इक्वेशन क्रमांक 2 मधून सबट्रॅक्ट केले, तर आपल्याला काय मिळेल? आपल्याला एकलॉन फॉर्मचे कमी केलेले रूप मिळेल आणि ते येथे अगदी तंतोतंत 0 होईल. म्हणून जेव्हा आपण या 1 मायनस I ने मल्टिप्लाय करतो, तेव्हा हे 1 मायनस 2 होईल आणि हे 1 मायनस I होईल. म्हणून जेव्हा आपण सबट्रॅक्ट करू, तेव्हा येथे 0 आणि 0 हेच घडते. आपल्याला ही 0 रो मिळत आहे, तर ही आधीच रिड्यूस केलेली रो आहे. एक इक्लोन फॉर्म रिड्यूस करा आणि नंतर आपल्याकडे जे आहे ते आमच्याकडे I हे पहिले इक्वेशन आहे, 1 प्लस I टाइम्स हे x1 आहे आणि x2 च्या इक्वल हे पहिला इक्वेशन आहे आणि x2 1 साठी आपण कोणतीही आर्बिट्ररी व्हॅल्यू घेऊ शकतो. आपल्याला अनुरूप x1 मिळू शकतो किंवा आपल्याला x1 साठी कोणतीही आर्बिट्ररी मूल्ये मिळू शकतात. आपल्याला x2 मिळू शकतात, कारण तेथे फक्त एक इक्वेशन आहे, त्यामुळे एक व्हेरिएबल आपल्याला आर्बिट्ररीली निवडावे लागेल. म्हणून असे करून जर आपण हे x2 1 घेतले, तर आपल्याला x इक्वल आहे आणि ते 1 आहे, म्हणजे इथे मिळणारे एक संभाव्य
आयगन वेक्टर आहे, तर या लॅम्बडा 1 शी अनुरूप आयगन वेक्टर हे दुसरे काहीही नसून 1 आणि 1 प्लस I आहेत, जे या आयगन व्हॅल्यू 2 अधिक I शी अनुरूप आयगन वेक्टर आहेत. हीच गणना आपण इतर रूटसाठी पुनरावृत्ती करू शकतो, जे 2 मायनस I होते आणि पुन्हा आपल्याला येथे काय मिळेल हे या सिस्टम इक्वेशनसाठी आता मॅट्रिक्स आहे आणि येथे हे ट्रान्सफॉर्मेशन वापरून 0 चे R2 तिथले ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता आपल्याला 2 R1 1 प्लस I ने मल्टिप्लाय केल्यावर R2 मायनस मिळेल आणि इथे पुन्हा तीच परिस्थिती आहे, जेणेकरून आपण 2 1 अधिक I चा मल्टिप्लाय केल्यावर मिळवू शकतो. या केसमध्ये आपल्याला पुन्हा हे -2 मिळेल आणि येथे 1 प्लस I सबट्रॅक्ट केल्यावर ही दुसरा रो 0 होईल. तर या ट्रान्सफॉर्मेशनद्वारे आपल्याकडे ही रो कमी झालेली आहे आणि पुन्हा आपल्याकडे हे इक्वेशन आहे 1 मायनस I x1 x2 च्या बरोबरीने, जिथे आपण फक्त हे x2 सेट करू शकतो 1 मायनस I च्या इक्वल आणि आपण x1 1 म्हणून मिळवू शकतो. तर या लॅम्बडा 1 शी अनुरूप आयगन वेक्टर्स आता हे 1 आणि 1 मायनस I आहे. तर एजन वेक्टर्स म्हणून आपल्याकडे 1 आणि 1 मायनस I आहे. तर जर इरल मॅट्रिक्स असेल तर हा या उदाहरणाशी अनुरूप नाही. तर जनरल परिणाम आहे, कारण आपल्याकडे जे काही आहे ते आता आपण या उदाहरणात पाहिले आहे. कारण पूर्वी आयगन व्हॅल्यूज 2 प्लस I आणि अनुरूप आयगन वेक्टर 1 प्लस I होते आणि आता आपल्याजवळ हे 2 मायनस I आणि आयगन वेक्टर्स आहेत, जे आपल्याला 1 मायनस I मिळतात. त्यामुळे आयगन वेक्टर्स किंवा आयगन वेक्टर्सपैकी एक आपल्याला आयगन वेक्टर्स साठी जे मिळाले आहे त्याच्या कॉन्जुगेटशी अनुरूप आहे. त्यामुळे येथे एक चांगला परिणाम आहे की जनरल आपल्याकडे हे आणि रियल मॅट्रिक्स म्हणून आहे आणि कॉन्जुगेट नंतर कॉम्प्लेक्स आयगन व्हॅल्यू आहे. मग कॉन्जुगेट हा लॅम्बडा बार म्हणजे लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू असेल तर कॉन्जुगेट देखील आयगन व्हॅल्यू असेल आणि आपण ते नैसर्गिक आहोत जे या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधून येत आहे. त्यामुळे कॉन्जुगेट नेहमीच रूट म्हणून असेल. तर येथे आणि काय इंटरेस्टिंग आहे, हे इंटरेस्टिंग आहे की आपल्याकडून हे x हे लॅम्बडा x च्या इक्वल आहे. जर आपण दोन्ही बाजूंना जोडले तर आपल्याला काय मिळेल, कारण रियल मॅट्रिक्स आहे त्यामुळे हे तसाच राहील आणि हे येथे x साठी कॉन्जुगेट असतील आणि राईट हँड साइडला लॅम्बडाचे कॉन्जुगेट आणि x चे कॉन्जुगेट असतील. तर पुन्हा आपल्याकडे हे इक्वेशन आहे आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर्स. प्रश्न समाधानी आहे. या x बार साठी x चे कॉन्जुगेट आहे आणि राईट हँड साइडला फक्त लॅम्बडा बार आहे, जो आता आयगन व्हॅल्यूज आणि x बार आहे. तर हे जे आता x बार आहे ते सांगते येथे x चे कॉन्जुगेट लॅम्बडा बारच्या या कॉन्जुगेटशी अनुरूप आयगन वेक्टर्स असतील. म्हणून खरंच आपल्याला याची कम्प्यूट करण्याची गरज नाही, कारण आपल्याला माहित आहे की हे या कॅल्क्युलेशनचा परिणाम आहे की एकदा आमच्याकडे या लॅम्बडाच्या कॉम्प्लेक्स व्हॅल्यूशी अनुरूप आयगन वेक्टर आहे आणि त्याचे कॉन्जुगेट इतर कॉन्जुगेट आयगन व्हॅल्यूचे आयगन वेक्टर असतील, तर येथे कॉन्जुगेट रूट्सबद्दल किंवा येथे कॉन्जुगेट आयगन व्हॅल्यूज कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट बद्दल आपल्याला एक मनोरंजक परिणाम आहे. म्हणून या प्रकरणात डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूज शी अनुरूप आयगन वेक्टर्स लिनियरली इंडिपेंडंट आहेत. हे आपण किमान न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्समध्ये असलेल्या कॅल्क्युलेशन्ससाठी पाहिले आहे आणि आपण येथे काय पाहिले आहे की रियल मॅट्रिक्समध्ये कॉम्प्लेक्स आयगन व्हॅल्यूज असू शकतात, जेणेकरून ते येथे मनोरंजक आहे. आणि आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स दोन्ही योग्य कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जोडी आहेत. म्हणून एकदा आपल्याकडे कॉम्प्लेक्स आयगन व्हॅल्यूज आहेत, कारण त्याचे कॉन्जुगेट मूल्य असेल आणि एवढेच नाही की आयगन व्हेक्टर्स देखील कॉन्जुगेट जोडी असेल. म्हणून आपण पाहिलेला हा एक इंटरेस्टिंग रिझल्ट आहे आणि हे जनरली खरे आहे, जे आपण नुकत्याच दाखवलेल्या उदाहरणासाठी नाही. म्हणून हे वापरलेले संदर्भ आहेत आणि तुम्ही तुमचे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.